बातमी नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव निम्म्यापेक्षाही अधिक घसरले। 9 डिसेंबरला बाजारात असणारा कांद्याचा 3400 रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव 24 डिसेंबरला 1600 ते 1700 रुपयांपर्यंत आता येऊन घसरलाय। कांद्याचे भाव गडगडलेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। 12 दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव जवळपास निम्म्याने घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। या बाजार समितीमध्ये साधारणपणे 1700 ते 1750 रुपयांपर्यंतचा भाव कांद्याला मिळतोय। मात्र या कांद्याचं अवकाळी पावसाने देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, त्यामुळे उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वाढलेला आहे। आवक कमी म्हणजे उत्पन्न असं झालंय ना, तर लय खूप कमी निघू राहिलंय कांदा सध्या। म्हणजे वातावरण मागं खराब होतं ना, त्या वातावरणामुळे ना माल पाहिजे तेवढा निघून राहिला आणि त्यातली त्यात ही बाजारची समस्या निर्माण झालेली। असं साधारणतः आपल्याला जो रेग्युलरचा जो कांदा आहे तो बिघायला 50-60 क्विंटल निघतोय, तर आता तो कांदा 25 क्विंटल निघून राहिलाय। बाजाराखाली ढसळलेली आहे आणि खर्च खूप वाढलेला आहे। एकरी खर्च 80-90 रुपये खर्च कमीत कमी झालेला आहे। म्हणजे असं खर्च लाख रुपयापर्यंत जातोय, तसा 80,000 रुपये खर्च आणि आवरेज आज झालं का एकरी म्हणजे 30-40 एकरी आवरेज निघून राहिलेलं आहे। कांद्याला चांगला भाव मिळेल यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत, अशा पद्धतीची मागणी नाशिक जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी करतात। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।